वनविभागाने वनतस्करीची मोठी टोळी ताब्यात घेतली आहे। या टोळीने आतापर्यंत काय कारनामे केले हे लवकरच उघड होणार आहे। तर टोळींच्या इतर सदस्यांचा शोध वनविभाग घेत आहे। अमरावती येथे झालेल्या कारवाईत मोठे यश वनविभागाला आले आहे। अकोला जिल्ह्यातील अकोट येथे पुणे कस्टम विभाग तसेच अकोला वन विभागाने संयुक्तरित्या कारवाई करीत बिबट्यांची कातडीची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता। या कारवाईमध्ये वन विभागाने तसेच पुणे कस्टम विभागाने अकोट येथील 3 आरोपींना बिबट्याच्या कातडीसह अटक केली होती। तेव्हापासून या प्रकरणातील मुख्य आरोपी बाबा फरार असून या प्रकरणाचा तपास वन विभाग करीत होता। याच कारवाईमध्ये आज वन विभागाने अत्यंत गोपनीयतेने माहिती घेत या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार असलेल्या राजकुमार सिकची यांच्या मोबाईल नेटवर्कमध्ये संपर्कात असलेल्या मोठ्या तस्कराचा पर्दाफाश केला आहे। अकोला वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सीडीआर तसेच गोपनीय माहितीचे आधारे एका खवल्या मांजरची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत। सदरची कारवाई ही अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील लहान तडेगाव आष्टी भागात करण्यात आली। वन विभागाने या प्रकरणात राजकुमार सिकची यांच्या संपर्कातील किसन गायकवाड राहणार पिंपळखुटा तालुका मोर्शी जिल्हा अमरावती तसेच केशव माधव भिवगडे राहणार आष्टी यांच्यासह सुनील पवार राहणार वाघोली, मोहन मनोरे राहणार टुंबनी यांच्या जवळून अत्यंत दुर्मिळ असलेल्या खवल्या मांजराला ताब्यात घेतले। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक बनत 5 कोटी रुपयात सदरची खवल्या मांजर विकत घेतो असे सांगत सदरचा ट्रॅप रचला होता। येणाऱ्या काळात या प्रकरणात अधिक आरोपी वाढण्याची शक्यता वन विभागातर्फे वर्तवण्यात येत आहे। ही कारवाई अमरावती येथील प्रधान मुख्य वनसंरक्षण जयोती बॅनर्जी, वन विभागाचे उपसंरक्षण डॉक्टर कुमारस्वामी यांच्या मार्गदर्शनात सापळा पथक प्रमुख तसेच सहाय्यक वनसंरक्षण सचिन खुणे, वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वास थोरात, वनपरिक्षेत्रीय अधिकारी श्रीनिवास गव्हाणे, विशेष सेवा वलपाल अनुप साबळे, सुभाष पाटील, सुभाष काटे, तुषार आवारे, अनिरुद्ध चौधरी, अक्षय खंडारे, अनिल जाधव, सोपान रेडे, मंगेश वाडके, अर्जुन शेलार यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते। 27 जानेवारी रोजी अकोला वन विभागानं बिबटच्या कातडी संदर्भामध्ये 3 आरोपी अटक करण्यात आले होते। सदरील आरोपी 10 दिवस झाले या कारल्याच्या फॉरेस्ट कस्टडीमध्ये आहे। त्यांच्याकडून गोपनीय माहितीवरून व त्यांच्या मोबाईलच्या सीडीआरवरून एक आम्हाला अशी बातमी मिळाली की अमरावती या ठिकाणी एक पेंगोलिन खवले मांजर याची शिकार करून ती विक्रीसाठी आणण्यात आली होती। सदरील वन विभागानं अकोला वन विभागानं सदरील ठिकाणी ट्रॅप लावून एक पेंगोलिन आणि 4 आरोपी रंगेहात सापळा रचून पकडण्यात आलेले आहेत। डमी मेंबर म्हणून त्यांच्यासोबत डील करत होते। तर सदरील डील ही 2 कोटी रुपये आहे असे सांगून त्यांना सापळ्यामध्ये पकडण्यात आले। 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि एक पेंगोलिन खवले मांजर देखील ताब्यात घेण्यात आले। खवले मांजर हे अंधश्रद्धेसाठी धन वगैरे कुठनं काढण्याची अशी अंधश्रद्धा आहे, त्या हिशोबाने ते विक्री करतात।